नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासोबत आता आपण साहित्य सुद्धा बघूया। तर हे बाकीचे जे साहित्य आहे हे सर्व साहित्य आपण पाव किलो घेतलेले आहे, प्रत्येकी पाव किलो आहे। तर बघा आपण साहित्य सर्व बघितलेलं आहे। आता तुम्हाला सांगायचं आहे की ही जी बनारसी साखर आहे ही आपण 1.5 पाव घेतलेली आहे आणि डिंक आहे ते 100 ग्रॅम। तर हे बघा हे जे खुर्मा आहे ना आपण याचे तुकडे करून घेतलेले आहे। तर या तुकड्याला आता आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। तर गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आणि छान गरम झालेला आहे। तर यामध्ये आता आपण हे तुकडे सोडणार आहे। हे बघा थोडंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। तर गरम झालेलं आहे, आता आपण काढून घेऊया। आता आपल्याला यामध्ये हे खोबऱ्याचे आपण तुकडे केलेले आहे ते सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। ते हलके आपण गरम करून घेऊया। आता आपल्याला ही बदाम आणि काजू हे दोन्ही आपल्याला तुपातून तळून घ्यायचं आहे। तर बघा आता या पॅन मध्ये मी तूप सोडणार आहे। आपल्याला तूप जास्त लागणार नाहीये, जास्त आपल्याला भाजायचे नाही, हलकेच आपल्याला याच्यातून तुपामधून काढून घ्यायचे आहे। हे बघा आपल्याला हे डिंक सुद्धा यामधून तळून घ्यायचं आहे आणि डिंक छान तळून घ्यायचा आहे। हे बघा मस्त तळलेला आहे डिंक, बघा असा छान आपल्याला पूर्ण डिंक तळून घ्यायचा आहे आणि छान तळलेला आहे आपण। तर हे बघा 1 वाटी तुपामध्ये आपण काजू, बदाम आणि डिंक हे छान आपण तळून घेतलेलं आहे। आता हे तळलेले जे साहित्य आहे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। तर चला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर हे बघा आपण खुर्मा बारीक केलेले आहे आणि मस्त असं बारीक झाले, एकदम बारीक झालेलं नाही आहे, मस्त रव्यासारखं बारीक झालेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचं सुद्धा साहित्य अशाच प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून। तर हे बघा आपण आता हे सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि आता हे बारीक केलेलं सर्व आपण एकत्र करून घेऊया। हे बघा सर्व साहित्य आपण एकत्र केलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला सोडायची आहे साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोडा। मी 1.5 पाव साखर यामध्ये सोडलेली आहे। हे बघा आता यामध्ये आपण सोडणार आहे तूप आपण थोडं सोडूया। एखादा मला तूप सोडलं तर ते व्यवस्थित जमणार नाही। तर हे बघा तूप टाकून आपण छान मळून घेतलेलं आहे, छान मिक्स केलेलं आहे आणि आता हे लाडू तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर आता आपण तयार करूया लाडू। आपल्या आवडीनुसार तुम्ही तयार करा। मी ह्या आकाराचे लाडू तयार केलेले आहेत। तर हे बघा डिंकाचे लाडू आपण तयार केलेले आहे। आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण डिंकाचे लाडू तयार केलेत आहे आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये। तर तुम्ही सुद्धा असेच तुमच्या घरी करून बघा डिंकाचे लाडू, आणि याला सुक्या मेवाचे लाडू सुद्धा म्हणतात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।